रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिल्यांदाच एकत्रित येतोय आणि ज्या ग्रामीण भागातल्या शाळा बंद पडत आहेत त्या आपल्याला टिकवायच्या आहेत, त्या आपल्याला वाचवायच्या आहेत। यासाठी आपण सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत हजर झालात। खरोखर सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाने जी भूमिका संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिक्षक, शिक्षकेतर आणि संस्थाचालकांसमोर ठेवली आणि मुख्याध्यापकांनी ज्या पद्धतीने संपूर्ण नियोजन आणि आयोजन केलं, त्या आयोजनामध्ये आपण सगळ्यांनी सक्रिय सहभागी होऊन, सगळ्या संस्थाचालकांनी सहभागी होऊन जे काही हे यश मिळवण्यामध्ये एक खारीचा वाटा उचललेला आहे, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो। खरं म्हणजे बोलता येण्यासारखं भरपूर आहे, पण हे ठिकाण ते नाही आहे, कारण आपल्याला फक्त या ठिकाणी निवेदन देण्यासाठी ही परमिशन मिळालेली आहे, म्हणून भाषणबाजी करण्यासाठी आपल्याला वेळ देता येणार नाही। आदरणीय SP साहेबांकडून आपल्याला हे सांगण्यात आलं की तुम्ही कोणत्याही प्रकारे सभा घेऊ नका, तरीही आमच्या विनंतीला मान देऊन इथे जे कोणी आहेत SP साहेबांच्या वतीने त्यांनी आपली रिक्वेस्ट मान्य केली, म्हणून कृपया इथे कुणीही कोणत्याही घोषणा करू नका, टाळ्या वाजवू नका। आपण सहभागी झालात, आम्हाला जे काही तुम्ही सहकार्य केलं आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी प्रत्येकजण रस्त्यावर उतरला, त्याबद्दल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने, रत्नागिरी जिल्हा समन्वय समितीच्या वतीने, यामध्ये विविध 13 संघटना आहेत, या सगळ्यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।